राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकांसाठी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी महत्त्वाचा निर्णय दिला। न्यायालयानं निवडणूक प्रक्रियेवर कोणतेही निर्बंध लादण्यास स्पष्टपणे नकार दिला। घोषित निवडणुका वेळापत्रकानुसारच होतील, मात्र त्यासोबतच ओबीसी आरक्षणाबाबतचा खटला आता 3 न्यायमूर्तींच्या पीठाकडे वर्ग करण्यात आला आहे। याबाबत 21 जानेवारी 2026 रोजी सुनावणी होईल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। विदर्भातील 100 पेक्षा जास्त जागांसह राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे। निवडणुकांमध्ये 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन आणि मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण दिल्याचा आरोप करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या पीठानं निर्वाळा देताना स्पष्ट केलं की निवडणूक प्रक्रिया स्थगित केली जाणार नाही आणि ती वेळापत्रकानुसारच पूर्ण केली जाईल। यासह निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा स्वीकारला जाणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी स्पष्ट केलं। तर याची संवेदनशीलता लक्षात घेता सर्व पक्षांना निष्पक्ष आणि शांततेत सुनावणीची वाट पाहण्याचंही आवाहन केलं। आता ओबीसी आरक्षणाचं प्रकरण 3 न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले आहे की ज्या भागात आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे तिथे आदेशानुसार निवडणुका घेतल्या जातील, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। आता 21 जानेवारी 2026च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। 32 जिल्हा परिषदा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत। त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला। या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या। या सर्व निवडणुका 50%ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या, असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत। म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे। फक्त अट एक सांगितली की 50%ची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे।